नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठाचा ढोकळा. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं बघू. इथे आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप रवा, तेल, बेकिंग सोडा, त्याच्यानंतर मीठ, साखर, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि दही. सगळ्यात आधी आपण एक बाउल घ्यायचा आहे. या बाउलमध्ये आता आपण हे तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव कप रवा घालायचा. रवा घातल्यामुळे बाइंडिंग चांगलं येतं ढोकळ्याला. आता यामध्ये आपण अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे. दही आपल्याला आंबट घ्यायचं आहे इथे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घालायची. त्यानंतर 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर. साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुरुवातीला आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालत जायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. आता पूर्ण 1 कप पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहे. आता आपलं हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. यावर झाकण ठेवून देऊ आणि 10 मिनिट असंच राहू देऊ. आता 10 मिनिट झालेले आहेत. आपण मिश्रण आपलं अगदी बरोबर झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्ती घट्ट पण झालेलं नाही आहे. यासाठी आपल्याला साधारण 1 कप आणि वरती पाव कप पाणी लागलेलं आहे. आता एक डबा घेऊन आपल्याला ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा आपला चिकटत नाही. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तुम्ही याऐवजी इनो सुद्धा वापरू शकता. आता वरून थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण एकजीव पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
सोडा घातल्यानंतर आपल्याला लगेच ते ढोकळा ज्या भांड्यात आपण करणार आहे त्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. आता आपण एकदा टॅप करून घेतलेला आहे डबा. आपण ऑलरेडी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये आता हा आपण डबा ठेवून द्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण 15 मिनिट आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर. आता 15 मिनिट झालेले आहेत. आपला ढोकळा झाला आहे की नाही ते बघून घेऊ आपण. टूथपिकला आपला मिश्रण चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे, वाफलेला आहे चांगला. आता आपण हा बाहेर काढून घेऊ. आता फोडणीच्या पॅनमध्ये आपण तेल 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा. 10-12 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. आपली फोडणी तयार आहे. आता ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डब्याच्या बाहेर काढायचा आहे. गरम असताना ढोकळा कट नाही करायचा, पूर्ण थंड झाल्यावरच करायचा. आता आपला ढोकळा चांगला बाहेर निघालेला आहे, डब्याला चिकटलेला नाही अजिबात. आता आपण सुरीने आपण याचे पीसेस करून घेऊ. आपल्या आवडीप्रमाणे आपण याचे लहान मोठे तुकडे करून घेऊ. आता आपण यावर फोडणी घालून घ्यायची आहे. कापल्यानंतर फोडणी घातली म्हणजे ती सगळीकडे व्यवस्थित लागते. तुम्ही हा ढोकळा करताना तांदूळ भिजवून सुद्धा ढोकळा करू शकता. आपला मस्त असा ढोकळा स्पंजी आणि हलका असा ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा आपण सर्व करून घेऊ. हा ढोकळा तुम्ही कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, थोडंसं फुटाण्याच्या डाळ्या ज्या असतात त्या एकत्र करून त्यामध्ये दही घालून चटणी करून या ढोकळ्यासोबत करू शकता. आपला मस्त असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.